कैलासवासी वैजयंता भगवान चव्हाण वय वर्ष 75 यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त खरं तर तुम्ही आम्ही सर्वजण आज इथं चव्हाण कुटुंबामध्ये त्यांच्या दुःखात सहभागी होण्याकरता सर्वजण उपस्थित झालेलो आहोत। या आईच्या वर्ष श्राद्धानिमित्त त्यांचे सुपुत्र अजितदादा असतील, अनिलदादा असतील आणि त्यांच्या सुनबाई तेजश्रीताई चव्हाण, खरं तर या तेजूताईच्या माध्यमातून तुम्हाला कीर्तनाची सेवा उपलब्ध झाली आणि इथं आल्यानंतर या कुटुंबाचं असलेलं प्रेम, या कुटुंबामध्ये असलेला जिव्हाळा, या आईंबद्दल असलेलं प्रेम, खरं तर माझ्यापेक्षा तुम्ही त्यांना जास्तीच ओळखता आणि सर्व पै पाहुणे त्यांच्या सानिध्यामध्ये राहणारी अशी पै पाहुणे आहेत। शेवटी आम्ही काही झालं तरी परक्या गावचे पडतो, जरा लांबचे पडतो, परंतु तरी सुद्धा 1-2 मिनिटं या कुटुंबामध्ये आले आणि त्यांच्या सुकन्या माझ्या शेजारी बसलेल्या होत्या। एक काका मला माहिती सांगत होते, अगदी त्यांच्या घरातली अशी ती जवळची व्यक्ती होती। खूप सुंदर माहिती त्यांनी आईंबद्दल दिली। आता ज्या आईंचं वर्ष श्राद्ध आहे त्या आईंबद्दल बोलत असताना आपण कीर्तनामध्ये त्यांच्याबद्दल खूप काही श्रवण करणार आहोतच, परंतु अल्पसा परिचय देत असताना या आईचं जीवन म्हणजे मायबाप हो एका देवकीसारखं जीवन आहे, ठीक आहे ना। यशोदा काय असते, देवकी काय असते, जन्म देणारी आई वेगळी, परंतु सांभाळ करणारी, संसार घालणारी आई वेगळी। परंतु कृष्ण हा दोन्ही आईचा होता, परंतु महाराज जास्तीचं प्रेम यशोदेकडून मिळावं आणि संपूर्ण परिपाठामध्ये आज आमचा कृष्ण हा यशोदा मातेबरोबर जोडला जावा। प्रत्येक वेळी कृष्णाचं नाव आलं की महाराज यशोदा माता पाठीमागे उभा असते, हे मात्र तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर येतं आणि अगदी असंच वातावरण या घरामध्ये आम्हाला पाहायला मिळेल। पुढेही आपण ते श्रवण करणार आहोत। त्यामुळे आजचं चरित्र मांडत असताना या आईंबद्दल मला देवकी आणि यशोदा माता पुढे दिसते। विठ्ठल विठ्ठल सुंदर असं एक कुटुंब आहे। या आईबद्दल थोडंसं सांगत असताना या घरामध्ये आलेल्या दुसरी पत्नी म्हणायला हरकत नाही, परंतु इथं पत्नी दुसरी असली पहिली असली महाराज इथं आता 1-1, 2-2, 3-3 बायका सुद्धा एखाद्याला टिकत नाही, परंतु बायका घरात असल्या तरी महाराज घरामध्ये प्रेम असणं अत्यंत गरजेचं आहे। घरात 2 स्त्रिया असल्या तरी महाराज घरामध्ये भांडायला भांड लागत असतं, परंतु तरी सुद्धा ही माई घरामध्ये असावी, मायबापो वंश वाढला पाहिजे या कारणास्तव पतीला आपल्या सांगणारी आणि स्वइच्छेने सांगणारी ही महिला आहे बरं का। आम्ही हे फक्त पिक्चर मध्ये बघत आलेलो आहे, परंतु पिक्चर मध्ये पुढे काय काय होतं हेही आम्ही पाहिलेलं आहे, परंतु असं काही चित्र या कुटुंबामध्ये पाहायला मिळत नाही। आपल्या पतीला सांगावं, नाही तुम्ही दुसरा विवाह करा, मायबाप हे म्हणायला सुद्धा हृदय मोठं असावं लागतं। विठ्ठल विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य असं, पोटी मूलबाळ नसताना सुद्धा महाराज घरामध्ये असलेली 2 मुलं असतील, 2 सुकन्या असतील, पोटच्या पोरांना जन्म दिला नसला तरी महाराज आपल्याच आपण काय म्हणतो सवत म्हणतो नाही का, परंतु हा शब्द मला खरं चुकीचा वाटतोय। बहिणी बहिणी म्हणायला हरकत नाही, आपल्या बहिणीची मुलं आपली स्वतःची मानावीत आणि मला जन्म तिनं दिला असला तरी मला सांभाळ मात्र या आईनं करावा। हे चित्र खरंच समाजामध्ये खूप पाहायला मिळतं। त्यामुळे हृदयाचा मोठेपणा असणं इथं आम्हाला दिसून येतो। यांच्याकडून बरेच गुण शिकण्यासारखे आहेत, त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे। आपण कीर्तनामध्ये पुढे श्रवण करणार आहोत। कुटुंबाचा सांभाळ करावा, कुटुंबाला पुढे न्यावं। मायबाप मदत करणारी खूप असतात, मार्गदर्शन करणारी खूप असतात, परंतु मायबाप कर्तृत्वानं पुढे चालणारी एखादीच व्यक्ती आम्हाला मिळते आणि त्या घराचा आधार हे आमच्या आजी होत्या आणि खरं त्यांनी हे कुटुंब पुढे नेलं हे मी सांगत नाहीये, त्यांचं कुटुंब सांगत आहे आणि एका व्यक्तीचं मत नाही, घरातल्या सगळ्या व्यक्तींचं मत आहे। त्यामुळे समाजामध्ये कसं राहावं, माणुसकी कशी जपावी, माणसांना कसं जपावं, महिलेबरोबर कसं राहावं, घरात प्रेम कसं नांदावं आणि घरातल्या कर्ता पुरुष करता महिला म्हणून तिचं जीवन कसं असावं, अशी सुंदर आदर्शात्मक असणारी व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या वैजयंताताई। थोडेसे संस्कार मुलांवरती घालावेत आणि त्यांच्या पश्चात हा सर्व सुंदर कुटुंब परिवार 2 सुपुत्र असतील, अजित भगवान चव्हाण त्यांच्या सौ प्रियंकाताई असतील, अनिलदादा चव्हाण त्यांच्या सौ तेजश्रीताई असतील आणि 2 सुकन्या आमच्या सुनीताताई मुळीक ज्या तासगाव मध्ये असतात आणि वनिताताई जगदाळे ज्या मसूर मध्ये असतात। सुंदर असं हे कुटुंब आहे आणि आज खरं ही मुलं आपल्या आईच्या
आपल्यावरती असलेल्या उपकारातून ऋणातून काहीतरी रिकामं व्हावं, हे ओझं थोडंसं हलकं व्हावं, त्या प्रेमा प्रित्यर्थ हा सर्व घातलेला खटाटोप आहे. आणि त्यांचं हे प्रेम याच्यावरून दिसून येतं. आणि त्यांचे भाऊ आमचे गोरखदादा पवार असतील, त्यांच्या बहीण गोकुळाताई असतील, ठीक आहे ना, ही त्यांची नातलग पवार आहेत. आणि त्यांची सर्व नातवंड, त्यांच्यावर प्रेम करणारा हा सर्व समाज आणि त्यांचे सर्व कुटुंब परिवार नातलग. आता प्रत्येकाचा नामोल्लेख करणं मला शक्य नाही, कारण मला पुढे कीर्तन करायचं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मी चरणाशी खरं नतमस्तक होते. तुमचं असलेलं प्रेम आणि तुमचा असलेला जिव्हाळा हा तुमच्या वागणुकीवरून, तुमच्या शब्दांवरून आणि त्यांच्याबद्दल असलेल्या जिव्हाळ्यातून, आईंबद्दल माहिती विचारत असताना मुलीच्या डोळ्यातून घळघळ अश्रू चालू होते. बोलणं शब्द अशक्य होतं. मुलीनं सांगावं, माझी आई, मला शब्दात म्हणता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. सुंदर असा स्वभाव. एक मुलगा आर्मीमध्ये असावा, घरामध्ये एक देशसेवक आहे, स्वातंत्र्य सैनिक आहे, ठीक आहे ना महाराज. त्यामुळे या कुटुंबावरती जर बुजुर्ग लोकांचे आशीर्वाद असतील तर मायबापू या घरातलं प्रेम आणि सुख कुणी हिरावून घेणार नाही. मी जाता जाता सांगून जाते, मोठ्या थोरांचे आशीर्वाद घ्यायला शिका, त्यांचं प्रेम घ्यायला शिका. ज्या घरावरती नुसतं घरावर लिहायचं नाही आई वडिलाची कृपा, अण्णांची कृपा, दादांची कृपा, हे लिहिण्यासाठी नको महाराज. त्यांची खरंच कृपा जर आपल्याला प्राप्त व्हायची असेल तर महाराज हे प्रेम आणि आपुलकी माणुसकीचं नातं जपावं लागेल. म्हणून महाराज अश्रू त्याच व्यक्तीसाठी डोळ्यात येतात ज्या व्यक्तीनं त्या माणसाकरता काहीतरी केलेलं असावं, ती व्यक्ती प्रेमानं तशी राहिलेली असावी. अन्यथा महाराज कुणीही कुणासाठी किंवा आजच्या कलियुगामध्ये रडायला रिकामं नाही. विठ्ठल विठ्ठल.